आपण अभ्यास करायला बसलोय. हो, मी तेच करतो. मग अभ्यास इकडे बघून नाही, इकडे बघून होईल. आणि बाय द वे तू कॉलेजचा टॉपर आहे ह्याचं भान ठेव हा. हो, पण काय आहे ना, आता मला रोमॅन्सही टॉपर व्हायचंय ना, दिवासारखं. प्लीज बाकी कोणाही सारखा हो, पण त्या देवासारखा नको. बाय द वे आजकाल जरा जास्तच रोमॅन्टिक बोलायला लागलायस हा. त्याचं काय आहे ना मॅडम, आपण एकत्र असलो ना की सुचतो आपोआप रोमॅन्स. ते राधा हे बघ ह्याच्यात अडकलं. अगं असं कसं अडकलं? काढ नाही. पण ते कसं काय अडकलं घड्याळात? मॅम लेक्चर कधी स्टार्ट करताय? ऍक्च्युली तेच सांगायला आले होते मी की थोड्या वेळात करूया स्टार्ट. मला ना ते लॅपटॉप हवा होता. हो घ्या ना. शुअर ना तुमचं काही इम्पॉर्टंट काम नाही आहे? शुअर, नो प्रॉब्लेम मॅम. ओके थँक्स. लेक्चरचं कळवलं. राधा हा काय? काही नाही, आपलं लेक्चर होणार नाही. लिहून घे. का? कारण स्टुडंट्स अफेअर्स मुळे लेक्चर्स मिस होतात हे आता कॉमन झालंय. पण आजकाल ना प्रोफेसर्सच्या अफेअर्स मुळे लेक्चर्स मिस व्हायला लागले. मग काय झालं? प्रोफेसर्सना अधिकार नाही प्रेम करायचा? नाही आहे ना, पण प्रेम हे ना आपल्या लायकीच्या माणसांबरोबर केलं जातं बस. आणि त्या देवाची लायकीच नाहीये प्रेम करायची. राधा आता खूप होतंय. आपण कोण आहोत कोणाची लायकी काढणार आहे? ते वेळ आल्यावर सांगेल त्याची लायकी काय आहे ते. हो, मग ती वेळ कधीच येणार नाही हे तूही लिहून घे. भांड प्रत्येक वेळी त्या देवासाठी माझ्याशी भांड. राधा ऐक ना. कोणाचा मुर्दा बसला? बाहेर या. अक्का मी आहे. अगं ये तू काय करते? ये ये इकडे ये. अक्का मी आत नाही येऊ शकत. मॅमनी बघितलं ना सॉलिड वाट लागेल. कशाला घाबरते त्या टवळीला? तू ये ये तू ये. अक्का नाही नाही, हे बघ आपण दोघी सेम टीम मध्ये आहोत हे कोणाला कळता का म्हणे. म्हणूनच तर मला हे सगळं असं लपून छपून करावं लागतंय ना. मी तुला आधी काय सांगते ते नीट आहे. तू त्या टवळीला बिलकुल घाबरू नको. मी सांगते ना तू ये ये तू. अक्का ते सगळं महत्वाचं नाहीये. तू फक्त मी काय सांगते ते नीट ऐक ना प्लीज. हा बस सांग. हे बघ मॅमकडे लक्ष ठेव. म्हणजे देवाकडे लक्ष ठेव, कारण का मॅम बोलणार आहेत देवासोबत. अगं कसा बोलेल तो? त्याचा मोबाईल माझ्याकडे आहे ना. अगं फोनवर नाही, ते मॅमने सचिन सरांना. राधा बाय बाय अक्का मी निघते. आणि तसंही मला सत्या काका येताना दिसतोय. बाय बाय. अगं अगं टवळी काय बोलली काय कळलंच नाही. देवा कुठे? देवा कुठे? देवा लवकर घ्या. हे बघा, नाव यू विल हॅव दिस. आणि हे ऑन होते. आपण ऑन केलंय तर ह्याच्यात ना आपल्याला मॅडम कनेक्ट होतील आणि ते आपल्याला दिसतील गावात. हे घ्या म्हणजे तुम्हाला ऐकता पण येईल. पण आपल्याला एक सांगा, ते आपण सुद्धा दिसणार ना? ऑफकोर्स. हा म्हणता. येस ते 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 द्या ते द्या ते द्या. येस येस. चालू कर. थांबा थांबा थांबा. वेट वेट होल्ड होल्ड. येस आता येतील. 1 किती वेळ? 3. येस. डॉलीबाई. डॉलीबाई. मॅडम डॉक्टर सचिन वचन आय एम द सैनिक. डॉलीबाई डॉलीबाई आपण आपलं काय पण मॅडम ऐका. डॉलीबाई
इफ यू डोंट माइंड, मी आणि देवा ऑनलाईन क्लासेस बद्दल थोडस बोलू का? येस 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 मॅडम, येस ऑल दी बेस्ट. डॉली बाई, काय सांगू तुम्हाला, आयुष्यभर तुम्हाला बघून एक नंबर वाटतं. काय मग काढला की नाही मार्ग बोलण्याचा? डॉली बाई, एक नंबर आहात तुम्ही. अहो काय सांगू तुम्हाला, आपल्या समजा तुम्हाला पाहता आलं नसताना तर आयुष्यभर आपलं काहीच खरं नव्हतं. काय सांगू डॉली बाई, आता बघा आपला दिवस कसा टकाटक जातोय. पण डॉली बाई, ते भेटायचं कसं ते बघा ना जरा. हा? बघते काहीतरी. डॉली बाई, ते अक्काने तुम्हाला जी काही तकलीफ दिली ना, आयुष्यभर आपण सॉरी बोलतो तुम्हाला. जाऊ दे हो, अक्कांचं काय मनावर घेता तुम्ही? त्यांचं टेन्शन घेऊ नका. त्या जेवढा आपल्याला अडवण्याचा प्रयत्न करतील ना, मी तेवढेच त्याच्यातनं मार्ग काढेल. डोंट वरी. डॉली बाई, एक नंबर. म्हणून तर आपण तुला नेहमी म्हणतो ना, आयुष्यभर. डॉली बाई, सांगितलं ना, म्हणून तर आपण तुम्हाला बोलतो. श्रीखंड लई गोड आहे. हाय हाय हाय. डॉली बाई, एक नंबर. काय सांगू तुम्हाला, तुम्ही कुठे आणि आमची ती अक्का कुठे हो, खरंच. हाय हाय हाय. बघ बघ डॉली बाई. नाही नाही, खूपच चांगल्या आहेत त्या. असं काय? अहो डॉली बाई, तुम्हाला नाही माहिती, तुम्हाला अजिबात आयडिया नाही. एकदम डेंजर बाई आमची अक्का, म्हणजे एकदम रेमंड ओस्केची हो. तुम्ही बघा ना, हाय हाय, किती समजूतदार राहतो. आयुष्यभर डॉली बाई, आपलं नशीब चांगलं म्हणून तुम्ही आपल्याला भेटलात, खरंच. होते ना, तुम्ही विषय बदला ना. अहो नकोच तो विषय अक्काचा. आपल्याला डोक्याची पार भजी करून टाकली आहे. डोक्याला शॉर्ट एकदम. मी मागे बघता का? मागे डॉली बाई, आता तुम्ही आपल्याला भेटलात ना, आता आयुष्यात फक्त पुढे बघायचं, पुढे. मागे वगैरे बघायचं नाही. मांजरे मांजरे. हा असेल असेल. अहो ते आपल्याला मांजरी पाहायला ना लई आवडतात तो एकदम. मांजर नाही, वाघीण आहे आमची अक्का. आमची अक्का वाघीण आहे. हा मजाक करत होतो का? मजाक मध्ये ना अभ्यास केला तर एकदम भेजा जात आपल्या. म्हणून तू तुझा जा, आपण अभ्यास करतो. जा तू. हा चल, मला तुझा आज अभ्यास बघायचाच आहे. ए सैनिक, घे धर. सैनिक धर. धर ना मुडद्या, मला पण बघायचंय तू कसा अभ्यास करतो. अगं के तुला कशाला काय हवंय? नाही नाही, बस. हा, आणि हे बघ माझ्याकडे थोबाड कर. माझ्याकडे कर, कानाने ऐकायचं असतंय ना. हा मग चल माझ्याकडे. अरे माझ्याकडे कर म्हणलं ना थोबाड. काय पण काय तुझं. हा चल ग, शिकव. अरे तिला सांग जरा मोठ्यांदी बोलायला, मला ऐकायला येत नाही. आजचं काहीतरी करते ती. सांग तिला. अहो मॅडम तर मोठ्यानेच बोलतायत, पण देवा सरांनी कानात इयरफोन्स घातलेत ना. काय झालंय? कानात घातलंय, त्यामुळे आपल्याला ऐकू येत नाहीये. अरे ते पोरीसारखं काय घातलं? करतो. हे बघ, शिकवा. हा तर मिस्टर देवा, मी काय म्हणत होते की शरीरात ना आपल्या खूप केमिकल्स असतात, आणि जेव्हा आपण प्रेमात पडतो ना, आपल्या मेंदूत जे केमिकल असतं त्याचं वेगाने स्त्रवू लागतं, आणि मग ना आपल्याला असं छान वाटतं, खूप असा आनंद वाटू लागतो. तुम्हाला असा अनुभव आलाय का? ते आपल्याला आधी आला होता, पण आता काय ते परवा तुम्ही शिकवलं ना आपल्याला, की समजा चेहरा दिसत नसेल तर आपल्याला तसा काही अनुभव येत नाही. एकदम बारीक बारीक अनुभव येतो. चेहरा दिसत नसेल तर, है ना? परत लक्षात आहे तुमच्या मी शिकवलेलं? हा म्हणजे काय डॉलीबाई, तुम्ही शिकवताच एवढं आपल्याला कडक ना, की एकदम आपल्या भेजात घुसतं, सवालच नाही. हा
थँक्यू डॉक्टर सचिन. आय एम सो प्राऊड ऑफ यू. सैनिक. डॉलीबाई अहो ते केमिकल ना आपल्या भेजामध्ये आता ना बनायला सुरुवात झाली. आयुष्यभर सांगतो तुम्हाला, एक नंबर. मॅडम सैनी आणि तू मुर्द्या आणि काय गळे टावळे जास्त शानपणा करते का ग? हे बघ, परत जर का शानपणा केला ना, आता याला जसं झोडलं ना तसं तुला झोडीन तुझ्या घरी येऊन. कळलं काय टावळे? कळलं? आता बघाच ही टवळी काय करते ते. देवाला पण भेटणार, ह्या समोरचा कचरा तुम्हाला उचलायला पण लावणार. हिम्मत असेल ना तर आता अडवूनच दाखवा ह्या टवळीला. या घरात स्वच्छतेशी दुश्मनी असणारे लोक राहतात. या घरात. ओके मॅम. Superb, Sachin and Kabir. Now, next step. पांडे लावतो का 1000 आपणच जिंकणार बघ. ए जुगारड्यांनो, चला जेवून घ्या. चल रे, तुझ्यावर कोण खेळणार? हे थांब थांब, कोणतरी आलंय. कोण आहे? सत्या आपले लागले हातात. कोणावर? अक्कावर. डॉलीबाई काय गए टवळे, या अक्काच्या घरात याची हिम्मत कशी झाली तुझी? आलीस ह्या पायावर, आता कशी जाते तेच मी वहिनी तुम्हाला काय पाहिजे होतं तर आपल्याला सांगायचं ना. तुम्ही डायरेक्ट वाघिणीच्या गोळीत कशाला शिरलात? ती बाई कशी माहिती आहे तुम्हाला? देवा सर डोंट वरी, माझ्याकडे मलम आहे. ते मलम तू तुझ्या ढुंगणाला लाव. डॉली वहिनी, तुम्ही प्लीज निघा आता इकडनं. आत्ताच्या आत्ता इथे दंगल होईल. Just excuse me. Huh? Excuse me. कुठे झाली? हा? काय ग, काय चाललंय तुझं? काय काय? अरे, तुझी हिम्मत कशी झाली माझ्या देवाच्या खुर्चीवर बसायची? गब्बर, या बाईला खुर्ची सहित बाहेर फेक. फेक बाहेर. Please stop. मी इथून कुठेही जाणार नाहीये. आणि तसंही मी आता इथे तुमची शेजारीण म्हणून नाही, तर डॉक्टर मोनिका श्रीखंडे म्हणून आहे. डॉक्टर? डॉक्टरला कोणी बोलवलं होतं? आपल्याकडे कोण आजारी आहे? आम्हाला डॉक्टरची गरज नाही. चल निघ. अगं तू फिर्यादीची बाजू तर समजून घे ना अगोदर, नाहीतर कसं कळणार ना तुला? व्हेरी गुड पांडे भाऊजी, यू आर इंटेलिजंट. थँक्यू. तर मला असं म्हणायचं होतं, अक्का, बाहेर तुम्ही जो काही पण कचरा टाकला आहात ना, त्यामुळे खूप बॅक्टेरिया ऑलरेडी पसरले असतील इकडे. त्यामुळे आता खूप रोगराई होणार. मग तुम्हाला माझी गरज लागणारच आहे. त्यामुळे मी असा विचार केला की आधीच जाऊन काय तो उपाय करते. आम्हाला उपाय बिपाय काय नकोय. चल निघ. अक्का जरा थांब ना तू. त्या काय बोलताय ते ऐकून तरी घे आधी. बोला डॉली वहिनी. सत्या भाऊजी, नो डॉली बाई. आज मी फक्त डॉक्टर आहे, डॉक्टर मोनिका. बोला वहिनी डॉक्टर. तर ना इथे खूप जास्त ना दुर्गंधी पसरली, तर ती आपल्याला दूर केली पाहिजे. डॉक्टर सचिन, कॅन यू प्लीज स्टार्ट?
येस येस माझ्या भावाच्या जेवणावर औषध टाकतो म्हणजे त्याला बेशुद्ध करून पळून यायचं. तुझा प्लॅन आहे का मुर्द्या? हा हा कसं आहे देवा, तुमच्या लाडक्या बहिणीच्या हातचं तर तुम्हाला आवडतंच, त्यामुळे तुम्ही पोटभर जेवणार असालच. पण कसं आहे, जोपर्यंत तुम्ही मला तुमच्या हाताने भरवत नाही ना, तोपर्यंत मी मात्र जेवणार नाही, उपाशीच राहणार. आपण नाही वहिनी, अहो देवाबाई पण हे गप बस, नाही तर हे दात आहे ना तुझ्या घशात घाली. आणि हे बघ हा, मी माझ्या भावाला माझ्या हातानं भरवणार आहे. हा देवा, प्लीज तुम्ही खाऊ नका. इनफॅक्ट अक्का तुम्ही पण खाऊ नका, कारण तुम्ही जो बाहेर कचरा टाकला आहात ना, त्याच्यामुळे त्याच्यावरती खूप माशा बसल्या असतील आणि मग त्या उडत 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 या जेवणावर पण बसल्या असतील, तर त्यामुळे तुम्ही आजारी पडा. ए मला शांतपणे शिकू नको. पांडे, ही बाई आपल्या घरात न विचारता घुसली, हिच्यावर कायदेशीर कारवाई कर. आता तूच राहिली होती का? स्टॉप पिंकी, गुड गर्ल. हे मीच मागवलंय, कारण ही पुढची स्टेप आहे. ह्याची गरज तुम्हाला लागणारच आहे, कारण तुमच्या घरात इतकी धूळ आहे, इतकी धूळ आहे. बघा ना, या टेबलावर पण किती धूळ येते. आपल्या घरात धूळ शक्यच नाही. आता या धुळीमुळे खूपच रोग पसरणार आहेत या घरात. फॉर एक्झाम्पल सर्दी, खोकला, मायग्रेन. ओ माय गॉड, तुम्हाला इंग्लिश येत नाही ना, तुम्हाला मायग्रेन तर कळणार नाही, तर अर्धशिशीवरच्या ह्या गोळ्या आहेत. ह्या 2 थेंब गरम पाण्यातून घ्यायचे. शिशी, असं औषध आम्ही घेत नाही. वॉटेवर. ह्या सगळ्यानंतर पण जर का तुम्हाला माझी गरज लागली तर मला बोलवून घ्याच, मी येईन. डॉक्टर या नात्याने मला यावंच लागेल. ओके, आता निघते मी. देवा, तुम्ही तर पोटभर जेवणार असालच. नाही, जेवा तुम्ही, पण काय आहे की मी उपाशीच राहणार आहे, कारण जोपर्यंत तुम्ही तुमच्या हातून मला भरवत नाही तोपर्यंत तरी मी जेवणार नाही. आपण गब्बर भाऊजी, मी उपाशीच राहणार आहे. कबीर, तुम्हाला माहिती आहे ना मी उपाशी राहणार आहे. पिंकी, मला माहितीये तुम्ही आज जेवणार नाही आहेत ना. पिंकीला ऑलरेडी माहिती आहे की मी उपाशी राहणार आहे. तुमचं मेडिकल राहिलं ना. डॉक्टर सचिन, तुम्हाला पण सांगते मी उपाशी राहणार आहे. ऍक्च्युली अक्का, तुम्हालाच सांगायला पाहिजे. जोपर्यंत देवा मला त्यांच्या हातून जेवण भरवत नाही तोपर्यंत मी जेवणार नाही. सत्याभाऊजी, पांडे भाऊजी, मी उपाशी राहणार आहे. ओके, मी वाट बघतो. एक्सक्यूज मी, एक्सक्यूज मी. ती गेली ना टवळी. मॅडम मॅडम मॅडम. काय? कुठं? नाही ते आपलं फेरफटका मारून येतो जरा, है ना? कुठेही जायचं नाही. तू बाहेर कसा जातो ना तेच मी बघते.